काही आता सध्या नागपूर महानगरपालिका 2026 सुरू आहे आणि त्यामध्ये आपलं नाव पण आहे आणि आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे मनसेतर्फे. काही काय सांगाल आपल्याला? आपली निशाणी रेल्वे इंजिन आहे आणि आपण काय सांगाल की मनसेने आपल्याला तिकीट दिलेली आहे, आपल्यावर खूप मोठा विश्वास ठेवलेला आहे, आपण कसे आभार व्यक्त कराल आणि कसे विश्वास आपण पात्र ठराल? नमस्कार, मी सौ सरिता तुषार गिरे. मला माझ्या पक्षाकडनं जे तिकीट मिळाली त्याच्यासाठी माननीय राजसाहेब ठाकरे यांचं अभिनंदन करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला राजकारणापेक्षा समाजकार्य याच्यात माझं लक्ष आहे आणि मी तेच करेल आणि आनंद होत आहे तिकीट भेटण्याबद्दल. ताई, आपले असे काय खास मुद्दे आहे ते घेतले आणि आपण तुम्ही रणांगणात आले आणि काय असा उद्देश होता त्या उद्देशाने आपण मैदानात आले? खास मुद्दा तर आहे समाजकार्य करायचा, कारण जे मोठे मोठे विकास होत आहे ते सामान्य जनता, जे मिडल क्लास फॅमिली वगैरे आहे, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना 2 वेळेचं जेवण, स्वास्थ्य आणि ह्या सगळ्या जसं मुलांचे शिक्षण वगैरे झाले याच्यावरती मला जास्तीत जास्त कामं करायची आहे. आणि दुसरा मेन मुद्दा आहे जो माझ्या लक्षात असा आला की आपला जे मेडिकल आहे, शासकीय मेडिकल, ते इथे पण स्लम एरिया वगैरे आहे, तर त्यांना ना परवडत नाही. म्हणजे जाईल तर अख्खा दिवस त्यांचा वाया जातो. तर माझी अशी इच्छा आहे की मी इथे आपल्या विभागामध्ये, आपल्या प्रभागामध्ये एक शासकीय. ताई, आपण एक महिला आहात, तर आपण महिलांसाठी असं काय असे उपाययोजना किंवा काय असे सरकारी योजना आणण्याचा विचार केलेला आहे? महिलांसाठी जास्तीत जास्त रोजगार, ताकी म्हणजे ते आत्मनिर्भर बनू शकेल. आणि काही काही घरगुती पण प्रश्न असतात महिलांचे. महिला जास्ती त्रासमध्ये असतात, म्हणजे त्यांना पूर्ण घर सांभाळावं लागतं, सगळं करावं लागतं, त्यांच्यावर जास्ती प्रेशर असतो. तर जे एक भावनात्मक जे दृष्टिकोन आहे माझा महिलांसोबत जास्तीत जास्त राहील, ज्याच्याप्रमाणे मी त्यांच्यासोबत जास्तीत जास्त जुडेल, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त काम करेल आणि त्यांना जोही प्रश्न येईल, जेही समस्या त्यांच्या राहतील, त्या मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. ताई, आपण आता घरोघरी चाललेल्या प्रचारासाठी चाललेल्या बाहेर तुम्ही तुमच्या प्रभागात फिरताय, ताई आपल्याला काय अशा गोष्टी आढळून आलेल्या आहेत प्रचार दरम्यान की इथे या गोष्टीची समस्या आहे? बरोबर, आम्ही छत्रपती नगर आतमध्ये गेलो होतो, तिथे कचऱ्याचे ढिगारे खूप सारे लागलेले आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं पण की आम्ही कॉल करतो, कोणी कॉल रिसीव्ह करत नाही, फक्त इलेक्शनच्या वेळेस आम्हाला आश्वासन देतात आणि कामं आमचे पूर्ण होत नाही. तर मला जर एक संधी मिळाली तर मी सामान्य जनतेचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ताई, तसंच आपण आपल्या जे प्रभागामध्ये आहे असे काय काम रखडलेले आहे ते आपण बघितले आणि आपल्याला ते पूर्ण करायचे? रखडलेले म्हणजे आमचा हा ब्रिज जो आहे, तिथे पावसाळ्यात एवढं पाणी साचतं की येणं जाणे पूर्ण बंद होतं, ट्रॅफिक पूर्ण जाम होतं, ऍक्सिडेंट खूप प्रमाणात होतं. तर त्याच्यासाठी तर माझे मिस्टर तुषार गिरे त्यांनी थोडंफार काम केलेलं आहे, पण तरी ते पूर्ण झालेलं नाहीये. तर ते करूया. आणि जे आतमध्ये जे समस्या आहे, पाण्याच्या समस्या आहे आणि जे कचऱ्याचे ढिगारे आहे जिथे तिथे, ते काम करूयात आपण. ताई, आपण ही निवडणूक कशा पद्धतीने बघतो? तसं तर राजकारण म्हटलं म्हणजे आता हे गलिच्छ वातावरण होत चाललेलं आहे, कारण आम्हाला पण धमक्या येत आहे. आमच्या रॅलीमध्ये जे मुलं आहेत त्यांना अर्ध्या रात्री घरी बोलवून धमक्या देण्यात येत आहे. तर हे जे वातावरण आहे थोडं बदलायला हवं. आणि जर त्यांना असंच करायचं आहे तर निवडणुका कशाला? निवडणुका करूच नका ना. ताई, आपण आता बघताय की ही जे निवडणूक आहे खूप आगळी वेगळी पाहायला मिळत आहे. जे मित्र पक्ष आहे ते सुद्धा वेगळी झालेले आहे आणि जे फक्त सीटसाठी, आणि यामध्ये आपण बघितलं की मनसेचे जे कार्यकर्ता आहे त्यांना त्यांची हत्या करण्यात आलेली आहे सोलापुरात. ताई, आपण याबद्दल काय सांगाल, काय माहिती द्याल? बरोबर, तो व्हिडिओ मी पण बघितलेला आहे. सोलापूरचे आहे ते मनसे सैनिक. त्यांना तिकीट मिळालं होतं बहुतेक, आणि ते बाळासाहेब नावाने त्यांचं टोपण नाव असेल का असेल, त्या नावाने ओळखतात. त्यांच्या 2 छोट्या छोट्या मुली आहेत, त्यांची बायको, त्यांची आई. आणि ती मुलगी इतकी अकरा विकरा रडत होती की माझ्या पप्पाला आणा. तर हे जर राजकारण असं या लेवलवर चाललंय तर हे राजकारण नकोस, इलेक्शन नको. जर तुम्हाला सत्ता करायचीच आहे तर तुम्हीच करा. मग मग हे जनतेला दिशाभूल करायसाठी इलेक्शन करू नका, तुम्हीच राज करा. आणि हे इलेक्शनाच्या नावावर कोणाचे मर्डर करणे, कोणाला, आणि जास्तीत जास्त हा त्रास मनसैनिकालाच देत आहे, तर कशासाठी देत आहे? तर हे खूप बेकार चित्र दिसत आहे इलेक्शनचं. काही येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण महिलांना, खास आपल्या प्रभागाच्या महिलांना
काय एक संदेश, काय एक आवाहन कराल? माझ्या प्रभागातल्या महिलांना मी एकच विनंती करते की एक मी साधारण महिला आहे, सर्वसाधारण गृहिणी होती आतापर्यंत गृहिणी. तर मला जास्त राजकारणापेक्षा त्यांच्यासाठी लढायला आवडेल आणि त्यांच्यासाठी लढायचं आहे, त्यांच्यासाठी जिंकायचं आहे. तर त्यांनी मला एक संधी द्यावी आणि जागरूक जनता आहे, जागरूकता या जे संधी त्यांना मिळालेली आहे आता इलेक्शनची, तर हे मतदान करून त्यांनी आपली जागरूकता नक्की दाखवावी आणि आम्हाला मत देऊन विजयी करावं.